महाराष्ट्राचे संत एकनाथ स्वामी ईश्वर प्राप्तीसाठी भारत दर्शन करत होते। मथुरा, काशी यांसारख्या तीर्थस्नानांवर प्रवास करत ते प्रयागराज येथे पोहोचले। तेथे त्यांनी पाहिले की अनेक साधू 3 नद्यांचे म्हणजेच त्रिवेणी नद्यांचे गंगा, यमुना, सरस्वती यांचे पाणी घेऊन रामेश्वरम शिवलिंगाकडे चालत होते। संत एकनाथ महाराजांनी पण तसेच केले। तिथे त्यांनी एका तहानलेल्या गाढवाला पाहिले। तो गाढव साधूंकडे पाणी मागत होता, परंतु पाणी शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी ठेवल्यामुळे कोणत्या साधूंनी त्यांना पाणी दिले नाही। परंतु जेव्हा ते गाढव संत एकनाथांकडे जाऊन पोचले तेव्हा संत एकनाथांनी कोणताही विचार न करता त्या गाढवाला पाणी पाजले। त्यांच्यासोबत चालणाऱ्या एका साधूने त्यांना पाहिले आणि अडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हटले, हे काय करत आहात तुम्ही? संत एकनाथ म्हणाले, श्री रामेश्वरम स्वतः व्यक्तिगत रूप घेऊन मला जल मागण्यासाठी आले होते, मग मी त्यांना नाही कसं म्हटणार? त्यामुळे माझं तीर्थ इथे संपन्न झालं। असं म्हटलं जातं की हा प्रेमभाव बघून प्रभूंनी त्यांना साक्षात दर्शन दिले आणि आशीर्वादही दिला।